last lecture we have seen introductory part of hill roads. Okay, in that we have seen hairpin bends. What is mean by hairpin bends? कोण सांगू शकेल? हेअरपिन बेंड्स म्हणजे काय, कशा टाईपचा शेप असतो किंवा काय, किती स्ट्रेट आपल्याला रूट जो आहे तो हिल रोड्स मध्ये हे प्रोव्हाइड केला पाहिजे आणि बेंड किती प्रोव्हाइड केला पाहिजे. नंतर रिटेनिंग वॉल म्हणजे काय, इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये पाहिलं आपण. नंतर आणखीन काय पाहिलं आपण, लँडस्लाइड म्हणजे काय, लँडस्लाइड होणे म्हणजे काय, त्या लँडस्लाइड मुळे कोणते तोटे होऊ शकतात. जर लँडस्लाइड होऊ द्यायची नसेल तर त्याला प्रिव्हेन्शन कसं करतो आपण लँडस्लाइड होण्यापासून, ह्या सगळ्या गोष्टी इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये पाहिजे. आपण आता एक एक पॉइंट आपल्या सिलेबस नुसार कव्हर करूया. ठीक आहे, सिलेबस मध्ये बघा, हिल रोड्स मध्ये hill roads, its components and functions, types of hill road curves, drainage of hill roads, side drains, catch water drains, cross drains, नंतर construction procedure of a hill roads, landslides, types and causes and prevention of landslide. अशा प्रकारे हा एक 10 मार्क्स साठी चॅप्टर आहे. हा 10 मार्क्सचा आणि पुढचा 10 मार्क्सचा असा आपला सिलेबस राहिलेला आहे. आता हा आपण कव्हर करू. ठीक आहे, अनम्यूट करू नका, माईक लक्ष द्या. ओके, आता पहिल्यांदा क्वेश्चन येतो हिल रोड्स म्हणजे. हिल रोड्स म्हणजे काय, जो रोड आपण कुठे कन्स्ट्रक्ट करतो, जो रोड आपण माउंटेनियस रिजन मध्ये कन्स्ट्रक्ट करतो, म्हणजेच टेकडी असेल, पर्वतरांगा असतील किंवा काही असेल, घाट असेल, अशा ठिकाणी जो रोड आपण कन्स्ट्रक्ट करतो त्याला काय म्हणतो आपण, हिल रोड असं म्हणतो. मग मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं केम्बर पर्सेंटेज जे असेल हिल रोडचं ते थोडस चेंज असेल, नंतर सुपर इलिव्हेशन असेल ते चेंज असेल ऍज कम्पेअर टू पठारी प्रदेश, म्हणजेच फ्लॅट सरफेसवरचा रोड आणि हिल रोड यामध्ये थोडासा चेंजेस असतो. का चेंजेस असतील? ऑब्विसली चेंजेस असतील, कारण एका साईडला जे आहे तो डोंगर आहे, दुसऱ्या साईडला जी आहे ती दरी आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, रोड तयार करायचा आहे, तर ऑब्विसली त्या ठिकाणी काय असतील, थोडेसे चेंजेस असतील. ठीक आहे, मग आता आपण डेफिनेशन ऑफ हिल रोड बघा. द रोड कन्स्ट्रक्टेड इन अ माउंटेनियस रिजन्स ऑफ अ कंट्री आर नोन एज अ हिल रोड्स. बघा, द रोड्स कन्स्ट्रक्टेड इन अ माउंटेनियस रिजन्स ऑफ ए कंट्री आर नोन एज अ हिल रोड. म्हणजे लक्षात येते तुमच्या, टेकडी पर्वत रांगांमध्ये जे रोड्स आपण कंट्रीमध्ये डेव्हलप करतो त्यालाच आपण हिल रोड्स असं म्हणतो, म्हणजे माउंटेनियस रिजन्स. ओके, नेक्स्ट, पार्ट्स अँड फंक्शन्स ऑफ हिल रोड अँड कंपोनंट पार्ट्स. स्क्रीन सर्वांना दिसते? येस सर. येस सर. स्क्रीन वरती पहा. बघा, हा जो पार्ट दिसतोय इथं, बघा हे जे दिसतंय तुम्हाला, जे सेम तुम्ही क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन इम्बॅकमेंट अँड क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन कटिंग त्यामध्ये जी डायग्राम काढत होता तुम्ही, त्याप्रमाणेच इथं जे आहे ते बघा हिल रोड्स मध्ये डायग्राम आहे. म्हणजे हा जो आहे तो काय आहे, केम्बर पोर्शन आहे. म्हणजे तुमचा हा बिटुमिनस रोड सरफेस आणि तो केम्बर, काहीतरी समथिंग त्याला नॉर्मल केम्बर और समथिंग काहीतरी केम्बर दिलेला असतो. आणि रोड तयार करत असताना बघा त्याच्या खालून साईड ड्रेन जे आहे ते प्रोव्हाइड केलेले. साईड ड्रेन इथं शेजारी आहे, परंतु जे साठलेलं पाणी असतं, म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस एखाद्या टनेल मध्ये जाल, बोगद्यामध्ये जाल किंवा एखाद्या कुठे जाल ज्या ठिकाणी लँडस्लाइड वगैरे होण्याचे चान्सेस आहेत, अशा ठिकाणी काय केलेलं असतं, तर अशा ठिकाणी जे आहे ते काय प्रोव्हाइड केलेलं असतं, तर नंबर ऑफ पॉट होल्स जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं असतं. मी परवा पण तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये याल त्यावेळेस तुम्ही जी तुमची ऑल कन्स्ट्रक्शन चालू आहे तुमच्या कशासाठी, क्रिकेटचं ग्राउंड आहे त्याच्यासाठी जी आपण कंपाऊंड ऑल करतोय त्यामध्ये काय केलेले, पॉट होल्स दिलेले असतात. म्हणजे छोटे छोटे पाईप जे आहेत ते ओपनिंग दिलेले असतात. ते कशासाठी दिलेले असतात, तर जे मुरलेलं पाणी आहे शेजारी कुठे, आउटसाइड ऑफ युअर ऑल, म्हणजे पाठीमागे असेल किंवा समथिंग काय असेल, ते मुरलेलं पाणी जे आहे ते कशाद्वारे निघावं, तर त्या साईड ड्रेन्स द्वारे निघावं. म्हणजे जे छोटे छोटे पॉट होल्स दिलेले आहेत त्या पाईप्स मधून पाणी काय होईल, आतमध्ये येईल आणि साईड ड्रेन द्वारे ते जे आहे ते ड्रेन आउट. ठीक आहे, म्हणजे कॅम्बर मधले पडलेलं पाणी असेल किंवा काय असेल ते पॅरापेट ऑल मध्ये छोटे छोटे पॉट होल्स दिलेले असतील आणि त्यामधून काय होईल, त्या साईड ड्रेन मध्ये जमा होईल. आणि इथं तुम्हाला दिसतंय एक प्रकारे इथं दिसतोय स्टोन पिचिंग. व्हॉट इज मीन बाय स्टोन पिचिंग? कोण सांगू शकेल? स्टोन पिचिंग म्हणजे काय माहितीये कुणाला? स्टोन पिचिंग कुठे केलेलं असतं?
डॅमच्या तिथे. गुड. जे अर्धन डॅम्स असतात, जे मातीचे धरण असतं, त्या ठिकाणी आपण काय करतो, तर त्या ठिकाणी आपण जे आहे ते स्टोन पिचिंग करतो. स्टोन पिचिंग करणे म्हणजेच काय, तर समजा हा माझा अर्धन डॅम. ओके, अर्धन डॅम म्हणजेच मातीचं धरण. आणि मला काय करायचंय, इकडं जे आहे ते माझं पाणी जे आहे ते येतं. काय होतं, माझं इकडं जे आहे ते पाणी जे आहे ते येतं. पाणी म्हणजे काय, वॉटर लेवल जे आहे ती माझी इथपर्यंत आहे आणि इथं काय होतंय, जे आहे ते सगळं पाणी जमा होतं. मग जर मातीचं धरण असेल तर मातीचं धरण काय होतं, फुटू शकतं. कशामुळे, पाण्याच्या प्रेशरमुळे किंवा त्याचं एरोजन होऊ शकतं. एरोजन होणे म्हणजे झीज होणे, म्हणजे हा भाग काय होईल, पाण्यामुळं जो आहे तो तिथली माती जी आहे ती लँडस्लाइड करत जाईल आणि हे धरण जे आहे ते फुटून जाईल. मग हे धरण जर फुटू द्यायचं नसेल मला, तर काय करावं लागेल, इथं मला स्टोन पिचिंग करावं लागेल. म्हणजे स्टोन म्हणजेच दगड, दगड लावून. पण ते दगड कसे लावले पाहिजे, तर व्यवस्थित लावले पाहिजे. म्हणजे यामध्ये काय झालं ना पाहिजे, गॅप जो आहे तो जास्त गॅप राहिला ना पाहिजे. जर जास्त गॅप राहिला तर काय होईल, वेव्स म्हणजे लाटा जर आल्या या पाण्यामध्ये किंवा पाण्याचं प्रेशर जर वाढलं, पाऊस जर पडला, तर त्या ज्यामध्ये पॉट होल्स राहिलेले आहेत त्यामधून काय होईल, हळूहळू तुमचा मातीचं धरण जे आहे ते एरोडेड होईल आणि नंतर तुमचं जे आहे ते लँडस्लाइड होऊन ते धरण जे आहे ते तुमचं पूर्णपणे हे निस्तनाबूत होण्याचे चान्सेस. त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, स्टोन पिचिंग. म्हणजे हे स्टोन पिचिंग काय करतं, तर या लाटा ज्या आहेत, या वेव्ह ज्या आहेत किंवा हे पाणी जे आहे ते ह्याला सस्टेन करतं, म्हणजे रिटेनिंग करतं, म्हणजे थांबवतं, थोपवतं. म्हणजे तुमच्या या हॉलला जे आहे, तुमच्या या मातीच्या धरणाला काहीच होणार नाही, फक्त पाणी जे आहे ते या स्टोन्स वरती आदळेल, त्यामुळे तुमचं धरण जे आहे ते सेफ मध्ये राहील. ओके, स्टोन पिचिंग लक्षात आलं सर्वांच्या. स्टोन पिचिंग म्हणजे काय, Yes. okay, got it? Yes or no? येस सर. Yes, sir. नेक्स्ट बघा, आता ऍक्च्युली इकडे काय असणार आहे, इकडं असं काहीतरी छोटस टेकडी असेल आणि इकडं काय असेल, तर इकडं एक दरी असेल आणि इथं काय आहे, हा मध्ये जो आहे तो आपण रोड तयार करतोय. म्हणजे असा आपला रोड जो आहे तो चालतोय. लक्षात येतंय कसा रोड चाललेला आहे. बघा, इकडे जे आहे ते थोडीशी टेकडी आहे, डोंगर रांग आहे आणि इथून मधून रोड चाललेला आहे आणि इकडे जे आहे ती दरी आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ज्या बाजूला दरी म्हणजे व्हॅली आहे त्या बाजूला आपल्याला काय केलं पाहिजे, एक पॅरापेट वॉल कन्स्ट्रक्ट केली पाहिजे. एकतर तुम्ही पॅरापेट वॉल कन्स्ट्रक्ट करा किंवा एकतर तुम्ही गार्ड रेल प्रोव्हाइड करा किंवा काही समथिंग, परंतु प्रोटेक्शन पाहिजे. का, तर जर कॉर्नर वरती जर पॅरापेट वॉल नसेल, गार्डरेल नसतील, तर काय होईल, ऍक्सिडेंट होण्याचे जास्त चान्सेस आहेत. म्हणजे गाडी जर टर्न होऊन येत असताना जर बाहेर गेली तर डायरेक्ट काय होईल, जर काही नसल्यामुळे, प्रोटेक्शन नसल्यामुळे डायरेक्ट दरीमध्ये जाईल, म्हणजे कशामध्ये जाईल, तर व्हॅलीमध्ये जाईल. हे एक गोष्ट, त्यासाठी तुम्हाला ती प्रोव्हिजन केली पाहिजे. नेक्स्ट, इकडं हा जो आहे तो डोंगर आहे. जर हा डोंगर मातीचा असेल म्हणजे पूर्णपणे सॉइलचा असेल, तर काय होण्याचे चान्सेस आहेत, लँडस्लाइड होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून इथं काय केली पाहिजे तुम्ही, एक मोठी वॉल जी आहे त्याला सस्टेन करण्यासाठी कन्स्ट्रक्ट केली पाहिजे. त्यालाच आपण रिटेनिंग वॉल म्हणू शकतो किंवा ब्रेस्ट वॉल असंही म्हणू शकतो. ओके, किंवा समथिंग तुम्हाला काय करावं लागेल, आणखीन एक पर्याय, जर हा जर डोंगर पूर्णपणे मुरुम किंवा दगडांचा असेल, तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतील, थोडस कुठेतरी सिमेंट कॉन्क्रिटिंग त्या कशावरती, तुमच्या त्या डोंगरावरती करावं लागेल आणि त्यामध्ये छोटे छोटे पॉट होल्स द्यावे लागतील. म्हणजे जो आहे तो डोंगर जो आहे तो कोसळणार नाही आणि पाऊस पडल्यानंतर त्यातलं पाणी जे आहे ते ड्यू टू द साईड ड्रेन जे आहे ते वाहून जाऊ शकतं. ठीक आहे, आणि ते साईड ड्रेन मधलं पडलेलं पाणी तुम्ही रोडच्या बॉटम मधून तुमच्या इकडं बाजूला काढू शकता. आणि हे स्टोन पिचिंग का केलेलं आहे, तर तुमची जी आहे ती तिथली लँडस्लाइड होऊ नये म्हणून इथं स्टोन पिचिंग केलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ही जी आहे ते तुम्हाला एक 2D मध्ये डायग्राम दिसते. म्हणजे जी स्क्रीन वरती दिसते ती हिल रोड्स मधली तुम्हाला कशी दिसते, एक 2D मधली डायग्राम दिसते. कॅच पिट, वॉटर ड्रेन पाईप, रिटेनिंग वॉल, फिलिंग म्हणजे जे समथिंग आपण कसं बलास्ट वगैरे फील करतो किंवा एखादा रोड करत असताना आपण जसं सबग्रेड सबबेस बेस कोर्स ते फिलिंग,
पॅरापेट वॉल म्हणजेच काय, जसं आपण टेरेस वरती वगैरे आपल्या घराच्या उभारल्यानंतर जी वॉल आपण कन्स्ट्रक्ट केलेली असते, कशासाठी पॅरापेट वॉल कन्स्ट्रक्ट करतो, तर आपल्याला जर बाहेरचा व्ह्यू पाहायचा असेल तर तो जो आहे तो व्ह्यू दिसावा आणि आपण जे आहे ते टेरेस वरून खाली पडू नये म्हणून आपण काय केलेले असते 0.9 मीटर टू 1 मीटर और 1.2 मीटर हाईट म्हणजे 3.5 फूट ते 4 फूट हाईटची पॅरापेट वॉल आपल्या टेरेसवरती जशी कन्स्ट्रक्ट करतो त्याचप्रमाणे इथं स्टोनची जी आहे ती पॅरापेट वॉल तुम्हाला आउटसाइड ऑफ रोड कन्स्ट्रक्ट करावी. ठीक आहे, व्हॉट इट हे तुम्हाला लक्षात आलं. पीसीसी 1:4:8 इथं लिहिलंय खाली पीसीसी 1:4:8 जी रिटेनिंग वॉल कन्स्ट्रक्ट करतोय आपण स्टोन पिचिंगची और समथिंग काय ब्रिकची असेल काही असेल तर त्याची काय ऍक्च्युअली स्टोनचीच करावी, कारण का स्टोन जे आहे ते सस्टेन करू शकतात जास्त करून, ब्रिक जे आहे ते जास्त सस्टेन करू नाही शकत, जास्त लोड आला तर ब्रिक वॉल जे आहे ती ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. आता हे पीसीसी 1:4:8 म्हणजे किती कोणतं प्रपोर्शन झालं, M15 M10 M20 M25 कितीचं झालं, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी शिकताय त्यामध्ये तुम्ही लक्षात आला असेल कोणतं प्रपोर्शन काय आहे. 1:4:8 म्हणजे किती प्रपोर्शन, M10 ना, बरोबर आहे की नाही, हे चुकतंय, किती असतं, बोला. M5 is equal to 1:5:10, M7.5 is equal to 1:4:8, M10 is equal to 1:3:6, M15 is equal to 1:2:4, M20 is equal to 1:3:3, M25 is equal to 1:2 असं लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पुढे जाऊया. फॉलोइंग आर द कंपोनंट पार्ट्स ऑफ अ हिल रोड. फॉलोइंग आर द, मग त्यामध्ये 1 पार्ट म्हणजे काय, 2 पार्ट म्हणजे काय, इथं आता 1 पार्ट म्हणजे काय, 4 पार्ट म्हणजे काय आणि 8 पार्ट म्हणजे काय. 1 पार्ट ऑफ अ सिमेंट, 4 पार्ट ऑफ अ क्रश सँड और जी रिव्हर सँड असेल ते, आणि 8 पार्ट ऑफ अ कोर्स ऍग्रेगेट. ओके, म्हणजे एक पाटी जर सिमेंट वापरलं तर 4 पाट्या मी काय करेल, क्रश सँड वापरेल और रिव्हर सँड वापरेल आणि 8 पाट्या जी आहे ती खडी वापरेल, असं या प्रकारे. किंवा एक पोतं जर मी सिमेंट वापरत असेल तर 4 पोती मी कशाची वापरेल, तर क्रश सँडची और रिव्हर सँडची वापरेल आणि 8 पाट्या जे आहे म्हणजे 8 पोती जे आहे ते कशाची वापरेल, तर कोर्स ऍग्रेगेटची वापरेल. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पीसीसी प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. ओके, त्याचा लॉंग फॉर्म. M15 or M10, M for mix, 10 for compressive strength in Newton per mm square after 28 days. आफ्टर 28 days नंतर त्याला जी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ येते, मग तुम्ही पाहिलेले M30 काय 33 गेट, 43 गेट अँड 53 गेट टाइप्स ऑफ ग्रेड्स असतात सिमेंटच्या कशाच्या, त्यामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे कोणत्या ग्रेडचं सिमेंट किती दिवस चालतं किंवा काय किती स्ट्रेंथ त्यामध्ये येते आफ्टर 3 days, आफ्टर 7 days अँड आफ्टर 28 days. ओके, नेक्स्ट पुढे जाऊया. फॉलोइंग आर द कंपोनंट पार्ट्स ऑफ अ हिल रोड. त्यामध्ये बघा, फर्स्ट वन इज अ रोड बेड, सेकंड वन इज अ साइड ड्रेन्स, थर्ड वन इज अ पॅरापेट वॉल्स, फोर्थ वन इज अ कॅच वॉटर ड्रेन्स, फिफ्थ वन इज अ ब्रिस्ट वॉल्स, सिक्स्थ वन इज अ रिटेनिंग वॉल्स अँड सेवन क्रॉस ड्रेन. रोड बेड म्हणजे काय, द पेवमेंट पोर्शन ऑफ अ हिल रोड इज नोन ॲज अ रोड बेड. म्हणजे जो पोर्शन तुमचा पेवमेंटचा असतो, पेवमेंट म्हणजेच काय, रोड, रोड पेमेंट. बघा इथं नावच आहे रोड पेमेंट, म्हणजे जो तुमचा बिटुमिनसचा सरफेस असेल, रोड असेल, त्यालाच आपण काय म्हणतो, रोड पेमेंट असं म्हणतो. त्या रोड पेमेंटचाच एरिया, तो सर्व एरिया म्हणजे त्याचा काय असेल, तो रोड बेड असेल. म्हणूनच काय म्हटलेलं आहे, द पेमेंट पोर्शन ऑफ अ हिल रोड इज नोन ॲज अ रोड बेड. फंक्शन काय आहे त्या रोड बेडचं, तर दी स्ट्रेसेस caused due to the moving wheel loads of traffic is resisted safely by a road bed. ज्या काही नंबर ऑफ गाड्या जात आहेत त्याच्यावरून या व्हेहिक्युलर ट्रॅफिकच्या पोर्शनवर, म्हणजे तुमच्या बिटुमिनस रोड सरफेसवर और रोड पेमेंट और रोड बेडवर, तर रोड बेडचा फंक्शन काय आहे, तर त्याला सस्टेन केलं पाहिजे. म्हणजे तुमचा रोड जो आहे तो खाली हा सेटल नाही झाला पाहिजे, तर त्या रोड बेडने काय केलं पाहिजे, तेवढा लोड जो आहे तो सस्टेन केला पाहिजे. ठीक आहे, हे फंक्शन असतं. नेक्स्ट, सेकंड वन इज अ साइड ड्रेन्स. The drain provided on the roadside, usually at the foot of hill slope, is known as a side drain. The drain provided on the roadside, बघा दोन्ही बाजू, रोड साइडच्या दोन्ही बाजूला, usually at the foot of hill slope, is known as a side drain. फूट, हिल आणि फूट म्हणजे काय, फूट म्हणजे लक्षात येत असेल,
हिल साईड तुम्हाला माहितच आहे, हिल कुठं असतो पाठीमागे, फुट म्हणजे पुढच्या बाजूला. फुट म्हणजे आता बघा हा जो आहे तो तुमचा काय आहे, हा जो आहे तो पूर्णपणे इथं काय आहे टेकडी आहे, तर याचा फुट जो असेल तो इथं पुढची बाजू, म्हणजे त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, साईड ड्रेन जे आहे ते प्रोव्हाइड केलं पाहिजे असं इथं सांगितलं. ठीक आहे. नेक्स्ट फंक्शन, टू कलेक्ट अँड ड्रेन ऑफ रेन वॉटर फॉलिंग ओव्हर द रोड सरफेस as well as on a hill slope into any cross drainage. म्हणजे जेवढा काही रेन वॉटर फॉलिंग होईल, कुठे होईल रेन वॉटर फॉलिंग, तर जे काही रेन वॉटर फॉलिंग विथ म्हणजे ज्या डोंगरावरून होईल किंवा समथिंग रोडवरून होईल, कॅम्बरवरून जे पाणी जे आहे ते ड्रेन मध्ये जाईल, ते कॅच केलं पाहिजे कशाने, साईड ड्रेनेजने, आणि ते ड्रेन आउट केलं पाहिजे. हे त्याचं फंक्शन असतं साईड ड्रेनेज. नेक्स्ट, पॅरापेट वॉल. The wall provided above the formation level of a hill road, usually towards the downslope side, is known as a parapet wall. Downslope side म्हणजेच काय, तर ज्या ठिकाणी आपली काय आहे व्हॅली आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपली दरी आहे, त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी काय त्या डाऊन स्लोपला काय केलं पाहिजे तुम्ही, पॅरापेट वॉल जे आहे ते कन्स्ट्रक्ट केले पाहिजे. पॅरापेट वॉल जे आहे ते कन्स्ट्रक्ट केले पाहिजे. ठीक आहे. ओके. Function, the main reason of a parapet wall is to provide protection to the traffic against falling down the hill slope. आताच मी सांगितलं, ज्यावेळेस तुमची गाडी जी आहे ती भरधाव वेगाने येते आणि घाटामध्ये जर एखादा ऍक्सिडेंट होत असेल, जर तुम्ही इथं पॅरापेट वॉल और गार्डरेल प्रोव्हाइड केलं नाही, तर तुमची गाडी जी आहे ते डाऊन डायरेक्ट व्हॅली मध्ये जाईल, म्हणजे ऍक्सिडेंट मोठा होण्याची चान्सेस. आणि जर छोटा ऍक्सिडेंट व्हायचा असेल तर इथं तुमची पॅरापेट वॉल असेल तर त्याला फक्त तुम्ही काय कराल, टच होईल आणि तुम्हाला काहीतरी थोडस इजा होईल, एवढंच होऊ शकतं. परंतु आपण पॅरापेट वॉल जी आहे ती इथं डाऊन स्लोप साइडला कन्स्ट्रक्ट करणं हे अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट, catch water drain. The drains provided higher upon the hill slope side parallel to the road are known as a catch water drain. The drains provided higher upon the hill slope side parallel to the road. Parallel to the road. Parallel म्हणजे बरोबर तुमच्या रोडच्या पॅरलली, म्हणजे जसा रोड चालू आहे त्या रोडच्या पॅरलली तुम्ही काय केलं पाहिजे, स्लोप साइड प्रोव्हाइड केलं पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतोय, कॅच वॉटर ड्रेन. कॅच वॉटर ड्रेन म्हणजे जसं साइड ड्रेन आहे त्याच प्रकारे कॅच वॉटर ड्रेन्स इंटरसेप्ट द रन ऑफ फ्रॉम द हिल स्लोप अँड डायव्हर्ट वॉटर इनटू द नियर बाय क्रॉस ड्रेन. साइड ड्रेन मध्ये तो रन ऑफ काय केलं पाहिजे, त्यामध्ये कॅच वॉटर ड्रेन द्वारे गेलं पाहिजे. कॅच वॉटर ड्रेन हा रेनफॉल किंवा इथं रन ऑफ म्हणजे काय, रन ऑफ म्हणजे पडलेलं पावसाचं पाणी. रन ऑफ इज इक्वल टू रेनफॉल मायनस लॉसेस. रन ऑफ इज इक्वल टू रेनफॉल मायनस लॉसेस म्हणजेच काय, पडलेलं पावसाचं पाणी जे आहे ते, पडलेलं पावसाचं पाणी काय आता हे पडतंय बरोबर, मग हा जो आहे तो तुमचा काय समजूयात रोड आहे, हा जो आहे तो तुमचा केंबर थोडासा दिलेला रोडला आणि तो तुमचा रोड आहे. हे पडलेलं पावसाचं पाणी काय होणार आहे, कुठेतरी इथं पडेल आणि इकडून इकडे जाईल, इकडून इकडे जाईल बरोबर. मग रेनफॉल मायनस लॉसेस. रन ऑफ इज इक्वल टू रेनफॉल मायनस लॉसेस म्हणजे काय, पडलेलं पावसाचं पाणी जे असतं त्यातलं इव्हॅपोरेशन होऊन, इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन होणं, ते बाष्पीभवन होऊन राहिलेलं पाणी जे असेल ते राहिलेलं पाणी जे आहे ते तुमच्या साइड ड्रेन मध्ये जमा होतं. त्याला तेच फंक्शन काय असेल तर ते कॅच वॉटर ड्रेनचं फंक्शन असतं. ठीक आहे. Next, breast wall. The wall constructed towards up slope side of the is known as a breast wall. The wall constructed towards up slope side म्हणजे ज्या ठिकाणी, आता रिटेनिंग वॉल पण म्हणू शकता त्याला किंवा ब्रेस्ट वॉल पण, मी म्हटलं मगाशी, ज्या ठिकाणी तुम्ही काय करताय तर या ठिकाणी तुमचा डोंगर आहे, त्याच ठिकाणी तुम्ही काय करताय तर एक ब्रेस्ट वॉल, एक वॉल कन्स्ट्रक्ट करताय, त्याला आपण काय म्हणतोय ब्रेस्ट वॉल. ओके. आणि अनदर साइडला काय म्हणतो आपण रिटेनिंग वॉल और पॅरापेट वॉल. ठीक आहे. नेक्स्ट, retaining wall. The wall constructed towards the downslope side of the road is known as a retaining wall. Downslope side म्हणजे on other side. आताच म्हटलं ती कशासाठी असते, to resist the pressure of earth filling and traffic load coming on wall. म्हणजे जो लोड येणार आहे, ट्रॅफिक लोड असेल और मुव्हिंग लोड ऑफ सॉइल असेल, ती जर थोपवायची असेल तर आपण काय करतो रिटेनिंग वॉल. आणि ब्रेस्ट वॉलचं फंक्शन काय, दिस ऑल प्रिव्हेंट द हिल साइड फ्रॉम स्लाइडिंग डाऊन. म्हणजे जे वरनं येणारे दगड असतील, गोटे असतील किंवा काही समथिंग असतील
हे येणारे जे असतील ते पर्वतावरून डोंगरावरून ते थोपवण्याचे काम काय करतात तर ब्रेस्ट करतात. नेक्स्ट, क्रॉस ड्रेन्स. The drain constructed to drain off the rainwater across the road is known as the cross drain. The drain constructed to drain off the rainwater across the road म्हणजे जे पडलेलं पावसाचं पाणी ते across the cross drain म्हणजे तुमच्या साइड ड्रेन मध्ये पोहोचवण्याचं काम क्रॉस ड्रेन करते. To drain off the rainwater across the road. नेक्स्ट बघा पुढे अलाइनमेंट सर्वे फॉर हिल रोड. आता तुम्हाला एखादा जर रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल, एखादा जर रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर आपण काय प्रोसिजर केली? फर्स्ट सर्वे केला आपण मॅप स्टडी, दुसरा सर्वे केला आपण रेकग्नाइज सर्वे, तिसरा सर्वे केला आपण कोणता केला? तिसरा प्रिलिमिनरी सर्वे. प्रिलिमिनरी सर्वे, चौथा फायनल लोकेशन, लास्टचा डिटेल सर्वे. बघा आता यामध्ये आपण काय केलं? पहिल्यांदा सर्वे करत असताना आपण केला पहिला मॅप स्टडी. सेम हिल रोड मध्ये तुम्हाला काय करावं लागेल? पहिल्यांदा रोड कन्स्ट्रक्ट करताना तुम्हाला मॅप स्टडी करावं लागेल. म्हणजे कोणत्या ठिकाणी हिल्स आहेत, कोणत्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी हिल रोड बनवता येईल आणि कुठून आपल्याला रोड जो आहे तो पुढे जाऊन पठारी म्हणजे फ्लॅट ग्राउंड वरती पोहोचेल. मग आता हिल मध्ये जात असताना आपल्याला काय करावं लागेल? हिल रोड बनवत असताना कॉस्ट जी आहे ती जास्त घ्यावी लागेल. का कॉस्ट जास्त करावी लागेल? तर अशा ठिकाणी तुम्हाला काही ठिकाणी नंबर ऑफ गोष्टी ज्या आहेत त्या आडव्या येतील. मग तुम्हाला त्या ठिकाणी झाडे जे असतील ते कट्स करावे लागतील, म्हणजे ट्रीज असतील त्यांना कटिंग करावं लागेल. नेक्स्ट तुम्हाला काय करावं लागेल? काय असतील एक नंबर ऑफ काय म्हणूयात आपण, ज्या ठिकाणी आपण जास्त जे आहे ते दगड असतील किंवा काय असेल तर त्या ठिकाणी त्यांना ब्रेक केलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ब्रेकिंग केलं पाहिजे. मग त्या ठिकाणी तुम्हाला नंतर हॉरिझॉन्टल स्पेस तयार केला पाहिजे समथिंग, आणि मगच त्यावरती तुम्ही काय करू शकता? रोड जो आहे तो कन्स्ट्रक्ट करू शकता. अशा गोष्टी असतील. त्यासाठी तुम्हाला कॉस्ट जी आहे ती थोडीशी जास्त लागेल ऍज कम्पेअर टू हॉरिझॉन्टल सरफेस वरती रोड बनवतो त्यापेक्षा. मग पहिल्यांदा आपल्याला मॅप स्टडी करावं लागेल. प्रिलिमिनरी सर्वे, प्रिलिमिनरी म्हणजे काय? सॉरी, रेकग्नाइज सर्वे. रेकग्नाइज सर्वे म्हणजे काय? तर आपण पाहणी करतो की कोणत्या ठिकाणी आपल्याला रोड कन्स्ट्रक्ट करता येतो. मग 2-3 रोड जे आहेत ते आपल्या लक्षात येतील की या ठिकाणून एवढं जे आहे ते डिस्टन्स पडेल. म्हणजे समजूयात आपल्याला पुण्यावरून मोहोळला जायचं, तर पंढरपूरवरून मोहोळला जायचं. तर पंढरपूरवरून मोहोळला जात असताना कोणता रूट आपल्याला सोपा आहे? त्या रूटनीच आपण लेंथ जी आहे ती 40 किलोमीटर 45 किलोमीटर काय असेल ती कुठं पडते त्या रोडने आपण जाईल. का आपण 60 किलोमीटरचा जो रोड पडतोय त्यावरून जाईल? नाही ना, ऑब्व्हियसली आपण 40 किंवा 45. मग त्यामध्ये जर हिल असेल तर त्या ठिकाणचा आपण हिल काय करू शकतो? कमी करू शकतो आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? रोड कन्स्ट्रक्ट करू शकता. म्हणजे आपला दृष्टिकोन काय असेल तर आपल्याला जे आहे ते बघा समजूया. इथं पंढरपूर आहे, इथं मोहोळ आहे, ठीक आहे. आणि हा डिस्टन्स होतोय समथिंग 70 किलोमीटर. पकडूया 70 किलोमीटर. हा डिस्टन्स जो आहे तो कसा आहे? पठारी म्हणजे हॉरिझॉन्टल ग्राउंड वरून. आणि समजूया इथे एक टेकडी आहे और समथिंग 2 जे आहेत ते डोंगर्स आहेत. ओके. आणि हे जर डिस्टन्स आपण कनेक्ट केलं पंढरपूर टू मोहोळ, ओके, तर जर या टेकडीमधून आपण एक रोड काढला समथिंग काहीतरी समजूयात त्या ठिकाणी 1 किलोमीटरचा रोड होत असेल त्या यामध्ये, किंवा 500 मीटरचा रोड होत असेल त्या टेकडीमध्ये, पण हे डिस्टन्स जे आहे ते पडतंय एकतर 45 ते 40 किलोमीटर. 45 पकडू, ठीक आहे, 45. मग तुम्ही 70 किलोमीटरवरून जाणार की 45 किलोमीटरवरून जाणार? रोड कुठे कन्स्ट्रक्ट करणार आपण? हा 45चाच करेल ना आपण ऑब्व्हियसली. का? तर इथं एक फक्त जो येतोय तो काय येतोय? डोंगर येतो. मग त्या ठिकाणी आपण काय करेल? तो डोंगर जो आहे तो थोडासा फ्लॅट ग्राउंड तयार करेल त्या ठिकाणी आणि तिथे रोड जो आहे तो कन्स्ट्रक्ट करेल. म्हणजे ऑब्व्हियसली हा आपण करणार नाही, हाच करेल. ओके. म्हणजे शॉर्ट रोड जो होत असतो ज्या ठिकाणी आपल्याला टाइम वाचवता येतो अशा ठिकाणचेच रोड जो आहे तो आपण लवकरात लवकर कन्स्ट्रक्ट करतो. त्यामध्ये थोडीशी कॉस्ट गेली तर गेली. परंतु या ठिकाणी बघा ना 70 किलोमीटरचा करत असताना 25 किलोमीटर जास्त जाते ना कॉस्ट. मग त्यापेक्षा इथं थोडीशी 5 किलोमीटरची कॉस्ट जर जास्त गेली तर चालेल ना. म्हणून आपण हा रोड जो आहे तो बेटर वे आपल्यासाठी कन्स्ट्रक्ट करू शकतो. अलाइनमेंट सर्वे फॉर हिल रोड्स. आता त्यामध्ये बघा, the success and utility of a hill road depends much upon its proper alignment. In the alignment of a hill road, a number of sharp curves
such as a hairpin bend, corner bends, etc. are to be provided. कालच मी इंट्रोडक्शन सांगत असताना तुम्हाला दाखवलं की हेअरपिन बेंड म्हणजे काय. तुम्ही एक स्लाइड बघितली होती, त्यावरती त्या स्लाइड मध्ये हेअरपिन बेंड म्हणजे काय ते पाहिलं. कसा होता हेअरपिन बेंड, स्ट्रेट येतोय, नंतर अचानकपणे तो काय करतोय तर स्वतः जो आहे तो पूर्णपणे हे होतोय, म्हणजे समजूयात असा आला, असा पूर्णपणे होतोय आणि पुन्हा असं होतं. म्हणजे त्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला काय करावं लागतंय, तेवढ्या एरियामध्ये हेअरपिन बेंड जो आहे तो बेंड करावा. बघा, द मिनिमम रेडियस ऑफ अ सच शार्प कर्व शुड बी 30 मीटर बट नॉट लेस दॅन 14 मीटर इन एनी केस. कमीत कमी 30 मीटर जे आहेत ते तो शार्प कर्व जो आहे तो प्रोव्हाइड केला पाहिजे. का 30 मीटर? का ऍज पर IRC हे जे आहे ते लिमिटेशन दिलेलं आहे 30 मीटरच. का तर त्या 30 मीटर मध्ये जर एखादा ड्रायव्हर नवीन असेल आणि त्या घाटामध्ये चालवत असेल तर जर 14 मीटरचा जर तुम्ही शार्प कर्व दिला तर त्यामध्ये ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत. जर 30 मीटरचा दिला तर काय होतं, आपल्याला कंडिशन जी आहे ती लक्षात येते, थोडीशी गाडी जी आहे ते स्ट्रेट चालते, पुन्हा कर्व घेईल आणि पुन्हा स्ट्रेट चालते. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय होईल, कंडिशन जी आहे ती अनालिसिस होईल. म्हणून आपण काय करतो, मिनिमम 30 मीटरचा जो आहे तो शार्प कर्व देतोय आणि लेस दॅन 14 मीटर देत नाही. ठीक आहे, पुढे जाऊयात. द मिनिमम रेडियस ऑफ अ कर्व रिकमेंडेड फॉर डिफरंट रोड्स इन हिली एरिया आर गिवन इन टेबल. बघा, आता जो टेबल आहे खालती, त्या टेबल मध्ये तुम्हाला जो आहे तो रेडियस दिलेले आहेत. बघा, मिनिमम रेडियस इन मीटर्स, माउंटेनियस टेरेन अँड स्टीप टेरेन. माउंटेनियस म्हणजे थोडस स्लोप, नॉर्मल स्लोप म्हणजे टेकडी, छोटा पर्वत. स्टीप टेरेन म्हणजे पूर्णपणे जे आहे ते स्टीप. आता तुम्हाला परवाच मी सांगितलं, स्टीप असल्यानंतर जो आहे तो कंटूर इंटरव्हल जो असतो तो कॉन्स्टंट असतो. आणि जर माउंटेनियस म्हणजे स्टीप नसेल आणि त्यामध्ये जर स्पेसिंग जास्त असेल तर त्यामध्ये हॉरिझॉन्टल ग्रेडियंट कसा असतो, हॉरिझॉन्टल इंटरव्हल तो जो असेल तो काय असेल, जास्त असेल. तुम्हाला परवा कंटूर म्हणजे काय, मग हे कंटूर वगैरे लक्षात आलं पाहिजे, कारण आपण हिल रोड तयार करतोय तर त्यामध्ये कंटुरिंग कसा केला पाहिजे किंवा काय कशा व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला जमणार. नेक्स्ट बघा, यामध्ये कॅटेगरी ऑफ रोड, मिनिमम रेडियस मीटर्स, माउंटेनियस टेरेन, स्टीप टेरेन. नॉट स्नोबाउंड, स्नोबाउंड म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ पडतो म्हणजे स्नोबाउंड. नॉट स्नोबाउंड म्हणजे आपला पश्चिम महाराष्ट्र वगैरे ज्या ठिकाणी बर्फ पडत नाही. हिमाचल प्रदेश किंवा जम्मू काश्मीर, शिमला अशा ठिकाणी काय होतं, बर्फ जो आहे तो जास्त पडतो. त्या ठिकाणी मग तुम्हाला स्नोबाउंड एरियाचा माउंटेनियस रिजनचा रोड जो आहे तो नॅशनल हायवे, स्टेट हायवे साठी 60 मिनिमम रेडियस जे असेल, आणि आपल्या माउंटेनियस रिजन मध्ये आपल्यासारख्या लोकांसाठी किती असेल, म्हणजे ज्या ठिकाणी महाराष्ट्र वगैरे असेल तर त्या भागामध्ये 50 असेल. ओके. आणि स्टीप टेरेन म्हणजे स्टीप टेरेन, आता माउंटेनियस टेरेन म्हणजे कोणता, छोटे छोटे डोंगर रांगा, आणि स्टीप टेरेन म्हणजे काय, मोठे मोठे ज्या ठिकाणी मग मोठे मोठे डोंगर पर्वत रांगा येत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला हायवे. नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेच्या बघा, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, अदर डिस्ट्रिक्ट रोड आणि विलेज रोड साठी दिले. ते काय परीक्षेला विचारलं जाणार नाही, परंतु थोडस गोष्टी लक्षात ठेवा. ज्या फॅक्च्युअल डेटा मी पाठीमागचा सांगितला तेवढा फक्त पाठ ठेव. हा काय गोष्टी परीक्षेला नाहीत विचार, तरी पण एखादी व्हॅल्यू नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेची फक्त लक्षात राहू द्या, कमीत कमी. हा फर्स्ट जो आहे तो रोड लक्षात राहू द्या. नॉट स्नो बाउंड फॉर माउंटेनियस टेरेन 50, स्नो बाउंड माउंटेनियस टेरेन 60, स्टीप टेरेन नॉट स्नो बाउंड 30, स्नो बाउंड 33. ओके, ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. नॅशनल आणि स्टेट हायवे, तर मिनिमम रेडियस इन मीटर्स, माउंटेनियस आणि स्टीप, स्नो बाउंड नॉट स्नो. बघा, लेंथ ऑफ रोड, the alignment should be as short as possible because cost of a road kilometers in hilly area is comparatively very. बघा, जर आपल्याला डोंगर रांगांमध्ये रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर 1 किलोमीटरला खूप पैसा लागतो, जो की इकडे 10 किलोमीटरला पैसा लागतो हॉरिझॉन्टल ग्राउंड वरती, तेवढाच पैसा 1 किलोमीटरला डोंगरामध्ये रोड कन्स्ट्रक्ट करण्यासाठी लागतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, डोंगरामध्ये रोड कन्स्ट्रक्ट करत असताना असा रोड कन्स्ट्रक्ट केला पाहिजे की त्या ठिकाणी कमी लेंथ मध्ये आपल्याला जो आहे तो रोड भेटला पाहिजे. कमी लेंथ मध्ये जो आहे तो आपल्याला रोड भेटला पाहिजे. अशा प्रकारे आपण हिल रोड जे आहे ते कन्स्ट्रक्ट करतो. ओके, कारण त्या ठिकाणी आपली कॉस्ट जे असेल ती जास्त असेल. नेक्स्ट, लॉस ऑफ हाईट.
The alignment should not lose height. In order to avoid loss of height, the alignment is to be changed. बघा, the alignment should not lose height. In order to avoid loss of height, the alignment is to be changed. बघा, आपण अलाइनमेंट कन्स्ट्रक्ट करत असताना हाईट जी आहे ती चेंजेस नाही केली पाहिजे. म्हणजे एका फॉर्मेशन लेवलला आपण कन्स्ट्रक्ट करतोय तर त्याच फॉर्मेशन लेवलनी कन्स्ट्रक्ट केलं पाहिजे. जर आपण जास्त घाटामध्ये चढ वगैरे कन्स्ट्रक्ट केला, तर याचा तोटा काय आहे, तर तुमची गाडी जी आहे ती प्रॉपर वेनी त्या घाटामध्ये चालू नाही शकत. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, एक मिनिमम जो रोड हाईट असेल किंवा काय असेल तर तेवढी जी आहे ती मिनिमम हाईट तुम्ही त्या तुमच्या गाड्यांसाठी जे आहे ते प्रोव्हाइड केली पाहिजे रोड. ठीक आहे. नेक्स्ट, geometrical standards of a hill road. The alignment should have proper geometrical standards such as the gradient, curves, side distance, radius of a curve. Radius of a curve for a hill road allowed is 50 meter for a national or state highway. आता जे वाचलं आपण जे याच्यामध्ये पाहिलं चार्ट मध्ये 50, 60, 30, 33. मग स्टीप साठी, माउंटेनियस साठी त्याच गोष्टी आहेत. आणि जिओमेट्रिकल याच्यामध्ये साइड डिस्टन्सेस वेगळे असतील, कर्व्ह वेगळे असतील, ग्रेडियंट वेगळे असतील, म्हणजे थोडा फरक असेल ऍज कम्पेअर्ड टू हॉरिझॉन्टल रोड्स, फ्लॅट ग्राउंड रोडच्या रोड. ठीक आहे. नेक्स्ट, existing saddle or pass. The alignment should cross series of hills through the existing saddle or pass. This may tend to make change in the alignment of the road so as to avoid heavy cost of cutting through rocks as shown in figure. बघा, सॅडल और पास म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी आपण कुठून तरी पास आउट होतोय, त्या ठिकाणी काय झालं, छोटीशी दरी और छोटस तळ और समथिंग काहीतरी आलं, त्या ठिकाणून पास होतो, त्यालाच आपण सॅडल और पास असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्या हिल्स मध्ये असेल, काहीतरी क्रॉस स्लोप असेल, काय हिल असेल किंवा समथिंग काय, आणि अशा ठिकाणी काय होतं, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागते, जास्त जे आहे कॉस्ट जाते. मग असं काय केलं पाहिजे, तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. बघा ना, आता इथं सिलेक्टेड अलाइनमेंट दाखवलाय आणि इथं जो आहे तो प्रपोज्ड अलाइनमेंट दाखवलाय. बघा, प्रपोज्ड आणि सिलेक्टेड. हा पास जो आहे त्यालाच आपण काय म्हटलेले, सॅडल पास, एक्झिस्टिंग पास. आणि हा जो आहे तो काय आहे, तर प्रपोज्ड अलाइनमेंट. आता यामध्ये काय होतंय, नंबर ऑफ कंट्रोल्स ग्रेडियंट येत आहे. नंबर ऑफ कंट्रोल्स ग्रेडियंट या रोड मध्ये येत आहे. कोणत्या रोड मध्ये, बघा दिसत असेल स्क्रीनवरती, यामध्ये येत आहे. हा जो आहे तो रोड, यामध्ये काय होतंय, डोंगर जो आहे तो पूर्णपणे जास्त पोखरावं लागतो. परंतु हे जर असेल, बघूयात, हे आहे समजूयात 10 किलोमीटर. ओके, हा रोड जो आहे तो 10 किलोमीटर आहे आणि हा रोड जो आहे तो 12 किलोमीटर आहे. मग मला सांगा, या कॉस्टला जर, अनम्यूट करू नका प्लीज, कोण आहे. बघा, हा जर रोड जो आहे तो सिलेक्टेड पाथ, प्रपोज्ड अलाइनमेंट, तो किती आहे, 10 किलोमीटरचा आहे. आणि हा जो आहे तो जो सॅडल पास आहे हा आहे 12 किलोमीटरचा. तर तुम्ही मला सांगा, या 10 किलोमीटर मधून जाचाल की या 12 किलोमीटर मधून. परंतु इथं भरपूर डोंगर जो आहे तो तुम्हाला पोखरावं लागेल आणि तिथं रोड कन्स्ट्रक्ट करावा लागेल. मग तुम्ही कोणता चूज करा, 10 किलोमीटरचा की 12 किलोमीटरचा. चला बोला. 12 किलोमीटर. 12 किलोमीटर, गुड. कारण आपल्याला काय करावं लागतंय, इथं जे आहे ते कॉस्ट भरपूर जाणार आहे. फक्त 2 किलोमीटरचा फरक आहे. मग आपण 2 किलोमीटर फिरून नाही का जाऊ शकत, जाऊ शकतो ना. फ्लॅट ग्राउंड वरती आपल्याला कॉस्ट जे आहे ते कमी लागते. जर इथं 1 किलोमीटर कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर कमीत कमी आपल्याला 10 किलोमीटरचे पैसे इथे इन्व्हेस्ट करावे लागतात. त्यामुळे आपण हे 2 किलोमीटर जास्त जे आहे ते डिस्टन्स चालून जाईल आणि मग तिथं पोहोचेल, ना की आपण हे 10 किलोमीटर मध्ये जाईल. कारण इथं आपल्याला पूर्णपणे डोंगर जो आहे तो पूर्णपणे फ्लॅट करून त्या ठिकाणी रोड कन्स्ट्रक्ट. ठीक आहे. म्हणजे सॅडल पास लक्षात येतोय तुमच्या, म्हणजे ना की आपण कंट्रोल ग्रेडियंट मध्ये जातोय, तर आपण थोडस पास होऊन बाहेरून निघून जातो. ठीक आहे. कंटूर मी सांगितलेलं आहे सर्व तुम्हाला. ऍक्च्युली कंटूर हा चॅप्टर थोडक्यात सांगितलाय. व्हर्टिकल कंटूर इंटरव्ह म्हणजे काय, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट म्हणजे काय, नंतर पुन्हा कंटूर म्हणजे काय त्याची डेफिनेशन असेल, हिल म्हणजे काय, व्हॅली म्हणजे काय, कोणता कंटूर आतमध्ये कमी येतो, कोणता आउट साइडला बाहेर येतो, ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पण विचारतात म्हणून सांगितलं.
आणि त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट पुढे जाऊया. ह्या सगळ्या कंट्रोल व्हॅल्यूज आहेत. 285 270 कोण सांगू शकेल मला सांगा. बघा इथं इनरला 300 व्हॅल्यू, आउटरला 240 आहे. हा हिल असेल की व्हॅली असेल? राईट हँड साइडला दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती. इथं या डायग्राम मध्ये माझं जो आहे तो इथं ही केलेलं आहे बघा, म्हणजे मी कर्सर फिरवतोय बघा. हे जे आहे ते हिलची डायग्राम आहे की व्हॅलीची आहे? हे कंट्रोलचे आहेत काढलेले ते हिलचे आहेत की व्हॅलीचे आहेत? व्हॅली. व्हॅली. नक्की 100%. बघा आतमध्ये जी आहे ती बिगर व्हॅल्यू आहे, बाहेर जी आहे ती छोटी व्हॅल्यू आहे. अरे असं सांगितलं होतं ना, बिगर व्हॅल्यू जी आहे ती आतमध्ये कुठे येते? हिलला येते. बघा ना हे असं चढत जातो ना आपण, बरोबर ना? हा 100 110 120. 120 कुठं आलं? मध्ये आलं. नंतर आउटसाइडला काय आलं? 110 आलं. पुन्हा काय आलं? 100 आलं. बाहेर 100 म्हणजे कमी व्हॅल्यू जी आहे ती कंट्रोलची बाहेर आली. म्हणजे इथं काय झालं? हिल झालं. आतमध्ये हिल मध्ये जास्त व्हॅल्यू असते. काढली होती ही जी असेल ती व्हॅल्यूची असेल. बघा सांगितलं होतं. तुम्ही म्हणजे कोणत्याच गोष्टी लिहून घेत नाही किंवा लक्ष देत नाही, त्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. सर्वे मध्ये शिकताय, इथं पण शिकवतोय निम्मा सर्वे, तरी पण तुम्हाला लक्षात येत. ड्रेनेज लाईन. The alignment should be parallel to the drainage line, which may tend to make change in the alignment of the road in order to provide minimum cross drainage structure. Alignment म्हणजे काय मी सांगितलेलं आहे, सेंटर लाईन ऑफ अ पाथ. तुमच्या रोडचा सेंटर लाईन ऑफ अ पाथ म्हणजेच काय असते? अलाइनमेंट असते. रोडवे मध्ये असेल किंवा रेल्वे मध्ये असेल. ओके, सेंटर लाईन ऑफ अ रोड और सेंटर लाईन ऑफ रेल्वे. बालवे चालू माईक करायचं नाही या, पुन्हा लास्ट वॉर्निंग आहे. नेक्स्ट बघा, altitude. The alignment should not be provided at a very low altitude so as avoid large number of cross drainage work. Similarly, it should not be provided at a very high altitude so as to prevent the road flow becoming snowbound. It should be provided at an altitude between 900 to 15,000 meter if the road is to be provided at a high altitude above 1800. तुम्हाला माहित आहे मीन सी लेवल म्हणजे काय? MSL. तुम्ही पाहिलेलं असेल, रेल्वे स्टेशन वरती गेलात तर त्या रेल्वे स्टेशन वरती MSL लिहिलेलं असतं. तुम्ही एरोप्लेन ज्या ठिकाणी रनवे वगैरे असेल त्या ठिकाणी गेलात त्या ठिकाणी पण तुम्हाला MSL वगैरे पाहायला मिळेल. ते म्हणजे काय? तर मीन सी लेवल मुंबई पासून हा जो आहे तो हवाई अड्डा किती वरती आहे, किंवा मीन सी लेवल मुंबई पासून त्या मीन सी लेवल पासून आपलं रेल्वे स्टेशन सोलापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ते किती हाईट वरती आहे ते सांगितलेलं असतं. ओके, अल्टिट्यूड. The alignment should be provided on that side of a hill which is subjected towards the sun. Moreover, the alignment should be provided on that side. आता ज्यावेळेस आपण रोड कन्स्ट्रक्ट करत असतो हिल मध्ये, त्यावेळेस ऍक्च्युली स्नो कोणत्या ठिकाणी होतोय, किती होतोय, त्या ठिकाणी कसा रोड कन्स्ट्रक्ट केला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी करून आपण काय केलेलं असतं, रोड जो आहे तो कन्स्ट्रक्ट केलेला. इथं तुम्हाला दिसतंय विंडवर्ड साइड, पुन्हा रिकमेंडेड ही साइड स्लोपिंग स्टेबल साइड. सन दिसतोय म्हणजे सूर्य दिसतोय. नॉट रिकमेंडेड ही स्लोपिंग साइड आउटडोर अनस्टेबल. या ठिकाणी काय आहे तर स्टीप स्लोप आहे आणि विंडवर्ड साइड आहे. जर विंडवर्ड म्हणजेच काय, या डायरेक्शनला जो आहे तो विंड मारला जातोय, म्हणजे या ठिकाणी जो आहे तो वारा जास्त करून वाहतोय. आणि ही जी आहे ती हिल स्लाइड जी आहे ती स्टीप स्लोप आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही रोड कन्स्ट्रक्ट केला आणि या ठिकाणी जर स्नो बाउंड होत असेल तर काय होईल, इथं जास्त स्नो बाउंड होईल. म्हणून आपण काय केलेलं आहे, इकडे जे आहे ती थोडासा विंडवर्ड साइड कमी आहे, प्लस काय आहे तर या ठिकाणी जो आहे तो स्लोप कमी आहे, म्हणून या ठिकाणी तुम्ही याला स्टेबल स्लाइड म्हणू शकता. आणि ही जी आहे ती रेटिंग वॉल वगैरे कन्स्ट्रक्ट केली. ठीक आहे, अशा प्रकारे
तुम्हाला अलाइनमेंट दाखवली स्टेप बाय स्टेप. नेक्स्ट अलाइनमेंट सर्वे. त्यामध्ये बघा रेकग्नाइज, ट्रेस कट अँड डिटेल सर्वे. रेकग्नाइज म्हणजे काय? द जनरल रूट फॉर द अलाइनमेंट is selected during the recognize. First, the topographical, geological, and meteorological maps of the area and aerial photographs are studied. आता ज्यावेळेस तुम्ही लास्ट चॅप्टर पाहाल तुमचा मे बी ऍडव्हान्स सर्वेइंगचा, त्यामध्ये असेल मे बी एरियल सर्वे और जीआयएस और समथिंग काहीतरी असेल. म्हणजे जीआयएस म्हणजे काय, जीपीएस म्हणजे काय, एरियल सर्वे म्हणजे काय. एरियल सर्वे म्हणजे काय तर तुम्ही विथ द हेल्प ऑफ हेलिकॉप्टर्स और एरोप्लेन तुम्ही वरून काय करता, तिथल्या एरियाचा टोपोग्राफिकल मॅप कॅच आउट करता. टोपोग्राफी म्हणजे काय, वरून घेतलेला फोटो. एरियल सर्वे म्हणजे काय, तुमच्या विथ द हेल्प ऑफ कॅमेरा, म्हणजे तुमचा जो कॅमेरा कन्स्ट्रक्ट बसवलेला असेल तुमच्या काय हेलिकॉप्टरला असेल, समथिंग एरोप्लेनला असेल, त्या ठिकाणी किंवा तुम्ही वरून जे ते फोटोग्राफ्स घेता. कशाचे फोटोग्राफ्स घेता तर तिथल्या टोपोग्राफीचे फोटोग्राफ्स घेता. त्यालाच आपण काय म्हणतो एरियल सर्वे और टोपोग्राफिकल सर्वे. म्हणजे तिथली टोपोग्राफी कशी आहे, तिथं कोणत्या ठिकाणी झाडी आहे, कोणत्या ठिकाणी पर्वतरांगा आहेत, कोणत्या ठिकाणी विलेज आहे, कोणत्या ठिकाणी फॉरेस्ट आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला विथ द हेल्प ऑफ टोपोग्राफिकल सर्वे और एरियल सर्वे तुम्हाला लक्षात येतो. जिओलॉजिकल सर्वे म्हणजे काय तर तुम्ही सॉइलचा सर्वे करता, त्याला आपण काय म्हणतो जिओलॉजिकल सर्वे. ठीक आहे. This may be followed by aerial reconnaissance where it is necessary and feasible. Subsequently, the ground reconnaissance and detailed study of a difficult stretches are carried out. ट्रेस कट बघा, रेकग्नाइज म्हणजे पाहणी करणे. ओके. आणि एक रूट जो आहे तो 2-4 रूट आपल्याकडे देणे, मग नंतर आपण त्यावरून एक रूट जो आहे तो मेन रूट ठरवतो. ट्रेस कट म्हणजे काय बघा, the route selected during the reconnaissance is translated on the ground during the trace cut so as to provide an access for subsequent detailed survey. 1.0 to 1.2 meter wide track is constructed with the easier gradients than the specified gradients. Instead of cutting into hard rock, access is achieved by means of a dry rubbing, filling or walls. आता एखाद्या ठिकाणी जर कटिंग असेल, एखाद्या ठिकाणी जर फिलिंग असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करतो, तिथली सॉइल जी आहे ती कट करतो, किंवा जो रूट आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे म्हणजे रेकग्नाइज सर्वे झाले ठरवलेलं आहे, तर त्या रूटला सिलेक्ट करून आपण त्या रूटवरती काम करतो, त्याच आपण काय म्हटलेलं आहे ट्रेस कट. हार्ड रॉक असेल तर त्याला रिमूव्ह करणार, त्या ठिकाणी व्यवस्थित आपण काय करणार आपला बेड जो आहे तो करू शकतो. ओके. आणि लास्ट वन इज डिटेल सर्वे. फिक्स करणार की तुम्ही तोच रोड करणार आहात, त्याच्यावरूनच आपण रोड नेणार आहेत, आणि त्या रोडवरती आपल्याला कोणता केम्बर प्रोव्हाइड करायचा आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणता हेअर पिन बेंड करायचा आहे किंवा काय करायचंय, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही डिटेल सर्वे मध्ये ठरवता. बघा, ड्युरिंग द डिटेल सर्वे benchmarks are fixed and the longitudinal and cross sections are obtained. A strip covering about 15 meter on either side on straights and 30 meter at sharp curves may be surveyed. Necessary adjustments are made in the alignment so suit the design of a horizontal curve and hairpin bends. The center line is marked by stakes, reference pillars. Hydrological and soil investigations are carried out. Hydrological survey म्हणजे काय तर बिफोर 35 वर्ष म्हणजे 30 ते 35 वर्षामध्ये त्या ठिकाणी पाऊस किती पडलेला आहे, त्या ठिकाणी पाणी किती आलेलं आहे. म्हणजे एखादं जर तुम्हाला पूल कन्स्ट्रक्ट करायचं असेल, एखादं जर तुम्हाला ब्रिज कन्स्ट्रक्ट करायचं असेल रिव्हरवरती, तर तुम्ही काय करता हायड्रोलॉजिकल सर्वे करता आणि त्या ठिकाणचा जिओलॉजिकल सर्वे करता. ओके. म्हणजे त्या ठिकाणी MFL मॅक्झिमम फ्लड लेवल किती पाणी आलं होतं यापूर्वी 30 वर्षापूर्वी वगैरे सगळा सर्वे करून तुम्ही काय करता त्या ठिकाणी एखादा रोड असेल किंवा काय असेल ब्रिज असेल कन्स्ट्रक्ट करतात. आणि डिटेल सर्वे म्हणजेच काय, एक अलाइनमेंट जे आहे ते फिक्स करतात. ती अलाइनमेंट म्हणजे काय असेल डिटेल सर्वे. ठीक आहे. ओके. आज थांबूयात आपण इथं. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट जो आहे तो कंटिन्यू करू. ठीक आहे. प्रेझेंट चॅट बॉक्स मध्ये टाका लेक्चर.